महाराष्ट्र पब्लिक आपल्या मनोज डायरे ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आलो आहे कुंडलजला अड्डा आहे. तर बघायचा नक्कीच ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत. शर्ती आहेत, आज जोरात शर्ती होतील. तर नक्कीच थोडा लेट आलो आहे मी, पण नक्कीच ब्लॉग शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपण अड्ड्यात ते आता सुट्टीकडं. तर बघा बैलाची सुट्टी आणि कोणती कोणती बैल आहेत खाली या ठिकाणी तर बघूच आपण. तर बघा इकडे शर्ती चालू आहेत. आपले पिंपळूचे साजन ड्रायव्हर आलेत. काय म्हणा साजन ड्रायव्हर, किती झाले आज शर्ती? तीन शर्ती झाल्या काय? तर 3 शर्ती झाल्या. तर कधीपासून नाद आहे तुम्हाला तरी पण? पहिलीपासून नाद आहे. ड्रायव्हर की कधीपासून करता? गेल्या वर्षीपासून काय? तर मग कधी तरी पण या सीझनला किती गाड्या झाल्या असेल तुमच्या? प्रत्येक अड्ड्यात तरी सरासरी किती होत्यात? 5-6 गाड्या. 5-6. घरून काय म्हणजे रिस्पॉन्स कसा असतो? काय नाही, कारण इकडं जरा म्हणजे ॲक्सिडेंट होतात त्याच्यामुळं घरून काय बोलतात का? नाही काहीच नाही. तर बरोबर तुमचा पण आपला बागड आहे. अजून एक कोणता आहे? यमराज आणि बागड. मग कधी अड्ड्यात आपल्याला आज आणलेत कधी? कडावला दिसतील नक्कीच. बघा साजन ड्रायव्हर, एक यंगस्टर युवा गाडा मालक आणि चकडा ड्रायव्हर पण आहेत. इकडे बघा कमिटीवाले. कसं काय पब्लिक तुम्हाला कशी रिस्पॉन्स देते, काय वाटते? चांगले ऐकते काय? आलो आहे आता सुट्टीकडे ना. बघा या ठिकाणी एक मोठा असा मजबूत बांध्याचा आणि फुल ॲग्रेसिव्ह असा नंदी या ठिकाणी आहे आणि त्याचे मालक आहेत आपल्यासमोर. दादा काय नाही आपल्या नंदीचं? चिमण्या. तर कुठला आहे आपला चिमण्या? सुधागड पालीचा चिमण्या. बघा तर आपला चिमण्या कुणाच्या नावाने बोलतो अड्ड्यामध्ये, काय सांगशील का? चिमण्या सुधाड पाली आहे तुझ्या वाणी प्रसाद चिमण्या करून सुधाड पाली या नावाने बैल बोलतो. तर मग काय सांगशील आपल्या चिमण्याबद्दल? चिमण्याबद्दल काय सांगा तेवढा कमीच आहे. तरी पण काय आहे इतिहास, किती शर्ती झाल्या चिमण्याच्या, काय सांगशील? आता 15 झालं शर्ती झाल्या, अजून एक पण गुलाल नाही पडला. एक पण गोळा नाही पडला या सीझनला? एक पण गुलाल नाही पडला अजून. तर तुमच्या दावणीला कधीपासून आहे मग चिमण्या? आजच असल्यापासून आमच्या दावणीला बैल आहे. म्हणजे तुम्हीच शिकवून दिली काय? कोरा वासरू घेतला होता? कोरा वासरू 9,000ची खरेदी. खरेदी. किती वर्ष आली तुमच्या दावणीला याला तरी पण? 7-8 वर्ष झाले असेल. 7-8 वर्ष झाली काय दावणीला? कशी काय मग नक्की तुम्ही शिकवण कशी काय दिली होती चिमण्याला लहान असताना? पिकवण काय, आमचा मोठा बैल होता संग्राम म्हणून, हां ते शिकवायचं. आपला चिमण्या बघा फुल ॲग्रेसिव्ह आहे, खूप ॲग्रेसिव्ह म्हणजे. तर याची सुट्टी वगैरे कोण करतो? स्वतः आम्ही 3 भाऊ आहेत, तिन्ही भाऊ कोणी एकतरी करतो. हो का? तुम्हाला काय करत नाही का? करतो ना, सर्वांना मारतो. नवीन माणसाला मारत, माणसाला कमी मारतो. पण मग नक्की सांभाळ वगैरे कसा करता? एवढ्या मोठा नंदी आहे आपला. सांभाळ काय, आपल्या जीव लावायचा, खुराक सांभाळायचं याला. खुराक वगैरे कसं काय? खुराक काय आपला आहे, सगळं रेग्युलर आहे तो सगळ्यांचा. किती नंदी आहेत आपल्या दावणीला तरी पण? 7-8 असते. 7-8 नंदी आहेत काय? मग एवढ्या नंदींचा सांभाळ करणं नक्कीच आपल्याला व्यवसायाकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. तर काय व्यवसाय आहे तुमचा, काय सांगाल का नवीन पिढीसाठी? आमचा व्यवसाय म्हणलं तर आता डंपर आहे, वीटभट्टी आहे, आमची भाजी दुकान आहे. तर नक्कीच व्यवसायाकडे पण लक्ष द्यायला पाहिजे आणि शर्यतीकडे नादाकडे पण. ते त्यांना काय सांगा, नवीन पिढी याच्यामध्ये उतरते. नवीन पिढी उतरते म्हणल्यानंतर त्यांना बघून सर्व बघून शर्यती करत जा. नक्कीच शुभेच्छा असतील. आज चिमण्या शर्यत आहे. थँक्यू. बघा आपला भाऊश आहे या ठिकाणी आणि त्याचा बैल आहे या ठिकाणी. तर काय नाव आहे मित्र आपल्या नंदीचं? वादल. कुठला आहे आपला वादल? भिलवले चौकचा वादल. बघा मित्रांनो कुंडलज अड्ड्यामध्ये आलाय. फुल ॲग्रेसिव्ह आहे, डायरेक्ट मारायला धावतोय. कोण आहे आपल्या वादलला पायरा? शिव, आपली घरचीच गाडी आहे काय? तर किती बैल आहेत आपल्या दावणीला? असे 3 बैल आहेत काय? मग काय आजच्या शर्यतीबद्दल काय सांगशील यांच्या? काय चांगले नियोजन आहे, आज उलट चांगलं आहे. 3 अड्डे आहेत म्हणून बरं वाटतं. हो नक्कीच. आणि मग कधीपासून आपला पायरा, किती शर्ती झाल्या तरी पण वादलच्या? ह्याच्या झाल्या आणि त्याच्या 14 शर्ती आलेला जातात. आणि पायरा कधीपासून तुमचा घरचा? हे आता आणलं, उतरवलं आपण खास काम सुरू. यो काय कधी खरेदी गेला? खरेदी नाही, आपल्या मैत्री भेटली मैत्री खातीर भेटला काय? पहिलं. तर मग काय सांगशील कुंडलज अड्ड्याबद्दल आणि आपल्या शर्तीबद्दल? आज काय अपेक्षा आहे तुला, काय सांगशील? काय अपेक्षा असं काय नाही, गाडी चांगली पडते, तसा विषय नाही. कोण मग याचे आज पहिल्यांदाच शर्यत आहे का इकडे? नाही, याची 3 शर्ती आल्या इथं आपल्या इथं. 4थी शर्यती आज. कसं काय, कोण सुट्टी वगैरे कोण करतो याची? निलेश कदम, आपला निलेश शिव असतो, गावडे आणि प्रफुल्ला असतो. आणि ड्रायव्हर कोण असतो आपल्या गाडीवर? ड्रायव्हर इंजुलीचा दिनेश ड्रायव्हर काय? तर बघा बैल खूप ॲग्रेसिव्ह आहे. तुला मारतो वगैरे का? हा, मारतो आता, पण घरी थोडासा येतो. कोणाच्या नावाने बोलतो अड्ड्यात? रेवा राकेश टोंबरे बेलवली काय? तर बघा शर्यत आहे. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला शर्यतीसाठी. होईल शर्यत आज आणि शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी. बघा मित्रांनो वादलचा पायरा आहे शिव आपल्यासमोर आणि तो भाऊशी आपल्यासमोर. तर आपण शिवबद्दल काय सांगशील मग?
तुमचा काही विषय नाही, डावी साईड आतून कुठला पण बैल असू दे चांगला बोलतो, साईडला नाही काय नाही. तर मग काय सांगशील शिवचा इतिहास काय सांगशील? शिवनी यावर्षी आता 14 गुलाल केले लागत, गाडीच नाही पडत. गाडी पडलीच नाही का? नक्कीच मित्रांनो बघा 14 गुलाल नॉनस्टॉप 14 गुलाल. मग काय असेल पुढची अपेक्षा काय असेल शिवकडून तुम्हाला? काय असेल शर्ती करा फक्त चांगल्या. तर मग आपल्याकडे बिंजोडलाच बोलतो का शिव वरती वगैरे काय कधी? एकदा नेलता पटरवाडीला, झाला असं गटपास थोड्यात 2 नंबर उतरली गाडी. तर नक्कीच मग त्याचं पुढचं नियोजन कसं असेल मग याचं? पुढचं बघू असं काय असेल ते. तर मग याची सुट्टी वगैरे शांत आहे का सुट्टीला येऊ? सुट्टीला हात आपीट आहे. तापीट आहे काय? त्याच्यापेक्षा हात आपीट आहे. तर बघा लंपी झाला होता मग दिसते आपल्याला. काय सांगशील आजारापणामध्ये आपण जीवापेक्षा जास्त बैल जपतो आणि मग लंपी होतो तेव्हा नक्की काय म्हणजे माइंड काय असतो? तिथं असा विषय नाही, आजार सगळ्यांनाच येतो. फक्त आपण नीट केला ना, आजाराचा सांभाळ केला ना पहिल्याचा बरोबर होईल. तर लंपीमध्ये मोठमोठी बैलं पण वारली बरीच. तर ते आपण कसा सांभाळ केला लंपीमध्ये याचा कसा म्हणजे आधी त्याला बोलायला गेलं तर 4 महिने लंपीत होता. माझ्यापेक्षा जास्त माझ्या काकांनी जपला याला, म्हणून आज चांगले म्हणजे चांगलं फेडतोय. डॉक्टर वगैरे का आपल्या गावठी उपचाराने बरा झाला काय नाही सांगशील? नाही डॉक्टर होते, चौकचे डॉक्टर होते. तर बघा मित्रांनो शिव युवा पर्वाचा निवास शिलेदार आहे. तर नक्कीच शुभेच्छा असतील शिवला आणि तुम्हाला पण धन्यवाद. तर बंगारपाड्याचा बच्चा आला, कृष्णशेठ कटेकर यांचा बच्चा. तर बिंजोरची शर्यत आहे मोठी. गावचे एक गाडा मालक आहे, एक्का बैलाचे मालक आणि पप्प्या भाई बैलाचे मालक, एक्क्याचे मालक म्हणजे मोठे बैलगाडा मालक आहेत पोशीरचे. काय सांगाल आज आपले नंदी आणलेत का मैदानात? मग फक्त शर्ती बघा आलो काय? मग काय आज का पोशीरचा साई आला आज कुंडलच मैदानात. तर काय सांगाल मित्र आपल्या साईबद्दल काय सांगशील? आज नियोजन जरा वेगळं केलं आहे. आज आपला आपेवाडीचा लक्ष पायरा केलेला आहे. लक्षाचा पायरा आहे का आज? मग कसा काय नक्की पायरा कसा जुळून आला तुमचा? तो आपला मित्र आहे, पण मित्राने फोन केला एक दिवस आपल्याला पायरा पाहिजे. मित्राने लगेच एक शब्दावरती हो गेला. साईबद्दल काय सांगशील? मग कधी खरेदी केला काय सांगशील का? साईला आता येते 28 तारखेला 28 डिसेंबर त्याला पूर्ण 1 वर्ष पूर्ण होणार आपल्याकडे आलेला. आपल्याकडे आलेला काय? मग काय सांगाल 1 वर्षाची कारकीर्द काय सांगशील त्याची? 1 वर्षामध्ये तो घेतल्या वेळ तिथून गुलाला तर वेळ घेतलाय तिथून गुलालाच आहे काय? नक्कीच बघा तुमचं नाव नक्कीच असंच मोठं करत राहील. तर मग आजच्या शर्तीबद्दल काय सांगशील? आज जरा मोठी उडी आहे, काय होतं ते आज समजेल. काय होतं तर मग आजच्या शर्तीनंतर त्याचं पुढचं पाऊल समजेल काय? मग कसं असेल पुढचं नियोजन? नियोजन हे आता याच्यापेक्षा मोठं नियोजन असेल ना याच्यापेक्षा. कुणाच्या नावाने बोलतो आपला साई अड्ड्यात? श्रेयांश संजुराने सुयास संजुराने काय? मग किती मोठा तुमचा ग्रुप पोशीर गाव एक बैलगाडी क्षेत्रामध्ये? बरेच शौकीन ग्रुप आहे आमचा कोशीरगावचा. पूर्ण अख्खी गावातली 100-150 पोरं आहेत. 100-150 पोरं काय? सगळे युवा नेतृत्व का? काय सांगाल? सर्व मुलं आहेत ना, सर्व मुलांच्या नियोजनामध्ये सगळे बैल पाहिजे. सगळे कोणते बैल आहेत तरी काय सांगाल का नावा बैलांची? एक आहे, एक साई आहे, एक RX 100 आहे, एक शंभू आहे, एक मल्हार एक आहे, अजून पप्प्या एक आहे, एक सोन्या एक आहे. तर बरेच नंदी आहेत पोशीर गावामध्ये आणि बरंच त्यांचं नाव आहे पोशीर गावाचं बैलगाडा क्षेत्रामध्ये. सर्व युवा पिढी आहे. तर काय सांगाल युवा पिढीला एक नावं ठेवलं जातात का? वाद वगैरे करतात तर काय सांगाल त्यांना? प्रत्येकाचा रक्त गरम आहे, प्रत्येकाचं कोणी बोलायला कोणाला शब्द काय सन्न होत, त्यामुळे काही इकडे शिवीगाली झाली तर मग ते मला होतो आवाज इकडे. तर नक्कीच शुभ धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. असंच तुमचं नाव करत राहील तुमचा नंदी. आजच्या शर्यतीसाठी शुभेच्छा असतील, होईल नक्कीच शर्यत. तर भेटू आपण असंच अड्ड्यामध्ये. कडावाल्यांचा गुंडा बघा, ब्लॅक टायगर गावठी किंग गुंडा. मित्रांनो कसा गावठी काय नाव आहे मामा? तेरे नाम बघा. शंभू 35 ग्रुप येदवली यांची धावणी या ठिकाणी. भैरव आणि रायबा. काय आज शर्यत झाली का? कोण होता पायरा यांचा? अरेस पोशीरचा. आणि याला तर बघा दोन्ही बैल नंदी गुलालात झालेत. तर मग काय शंभू कुठे आणि स्वामी आपला घाटावरती गेला होता. आणि शंभू घरी आहे, आरामात आहे सध्या. काय पुसेगावचं नियोजन कसं आहे? झालं नियोजन पुसेगाव. झालं काय? कोण आहे पायरा शंभूला? शंभू नाही रायबाई पुसेगाव. रायबाला आहे. रायबाला कोण पायरा आहे नाही सांगा. सांगायचं नाही काय? बघा मित्रांनो नक्कीच पुसेगावचा चाललं आमचा DJ पण. चला इकडे बघा गावठी साज, घरचा साज पिन झालेला आहे. इथं सर्जा गुलालाचा मानकरी झाला आज. कोण होता सर्जाला पायरा? रुद्रा कोण दिवड्याचा रुद्रा. आणि आपलं सर्जा कुठलं आहे? सावरगाव. सावरगावचा सर्जा.
तर मग काय झालं आज कोण होती समोरची जोडी इथली शिलाची गाडी होती शिलाची खाबराचं काम कसा काय नियोजन झाला आजचा दादा घरची गाडी पळवता पण एकाने दात पाडला म्हणून घरची अचानक नियोजन झालं रात्री अचानक नियोजन झाला ना गुलालात राहिला काय किती गुलाल झाले ते यंदा मग यंदा 2 झालं 2 गुलाल झाले का? हां मग आता याच्या पुढचं नियोजन कसं असेल असं तो आदत आहे का दुसरा काय किती आदत आदत आहे का अजून हां अजून आदतमध्ये किती शर्ती झाल्या मला 2 झालं आत्ताच पळवलं त्यांना आताच आणलं काय कुठून खरेदी केले काय हो केलं एक ना कृषी भूषण मला तिकडून काय तर मग किती वासरं आहेत तुमच्या धावणीला अशी 2 आहेत 2 वासरा घरचीच गाडी पळवता काय घरचीच गाडी पळवतो पण दात पाडला म्हणून त्याला नाही तर मग नक्कीच शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी आणलं. हे बघा बरीच बैला गुलालात राहिल्यात आज काहींच्या शर्तीने झाल्या हे बघा बरेच नंदी आले आज कुंडला जाड्यामध्ये इकडे बघा मंगेश डायरेक्ट डीजेने आणला आज डीजे या ठिकाणी एक नंदी बांधले आणि भाऊस आपला काय मित्र नाव काय आहे नंदीचं आपले या नदीचं नाव आहे छोटा संध्या. छोटा संजय काय कुठला आहे आपला संजय इथलीच आहे दत्तगुरु प्रसन्न पोळगा धनंजयकडे या नावाने गाडी पळते आणि आमचा मोठा बैल एक होता मोठा म्हणजे संध्या नावाने होता तो त्याच्या निमित्ताने म्हणजे तो मी वारल्यामुळे तर त्याच्या नावावर आज पळते मग काय सांगशील त्या संजयाबद्दल आणि त्या संजयासारखाच नाव करतोय का ह्यो आपला संजय हा 100% 100% 100% आणि असं सुंदर असा आपला बैल आहे आणि आज पण बिनजोडला असून सुद्धा आपल्याला जोड झालेला नाही जोड झालाच नाही का नाही काय सांगशील संजयाबद्दल किती शर्ती झाल्या मग आता शर्ती आल्या म्हणजे या सीझनला तरी आपल्या 10 शर्ती आल्या या सीझनला काय हा कधी घेतलाय संजय आपला संध्या तरी 2 वर्ष आले आपण 2 वर्ष आली काय कोण होता आज संजयला पायरा पहिला आज आपला होता लपून होता लपून होता काय पायरा मग काय आता आज शर्यत झाली नाही तसंच चाललं घरी काय पुढचं नियोजन कसं असेल बिनजोडला नव्हता बघू आता पुढचं नियोजन कसं असेल मग पुढचं नियोजन याच्या पुढचं असं 29 तरी पण काढावला असेल तर नक्कीच शुभेच्छा असतील संजयला धन्यवाद आजची मैदानी तोप बघा देवा शिरगावचा देवा बघा मित्रांनो आज कुंडल मैदानामध्ये गुलाल झाला देवाचा बघा देवा गावठी किंग देवा आहे बिंजोड क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे या बैलाचं देवा शिरगावचा देवा मित्रांनो कुंडल जाड्यामध्ये कशी गाड्यांची मस्त पार्किंग आहे क्रिकेटचा ग्राउंड होता या ठिकाणी आणि इकडं बैला बांधायला मस्त झाडीत सावली आहे सावलीत बैला बांधतात बघा मित्रांनो चालले सगळे टेम्पो भरले गेले बरेच नंदी घरी 5:30-6 वाजले जातात नक्कीच मित्रांनो नक्की तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघताय म्हणजे नक्की व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशाच शर्यतींच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहील आणि आता उद्या आम्ही चाललो पुसेगावला तर नक्कीच DJ पुसेगावचा पण ब्लॉग आपल्या चॅनलवर नक्कीच येत राहतील त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटू आपण आता नेक्स्ट अड्ड्यात पुसेगाव हिंदकेसरी मैदान चला